सलीम कुत्ता मेला की जिवंत, तपास यंत्रणा तपासेल, गुन्हेगाराला पाठीशी घालू नका. संजय शिरसाट यांचं गोरंट्याल यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. गोरंट्याल यांनी सवाल उपस्थित केला होता. सलीम कुत्ता याची हत्या झाली आहे, तर आता हा नवीन सलीम कुत्ता कुठून आला असा सवाल त्यांनी केला होता. त्याला आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. सलीम कुत्ता मेला की जिवंत, तपास यंत्रणा तपासेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे यांनी संजय शिरसाट यांच्यासोबत बातचीत केली, पाहूयात. आमदार संजय शिरसाट माझ्यासोबत आहे. सध्या शिवसेनेच्या वतीनं पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. उबाटा गटाचा नवा नेता सलीम कुत्ता अशा प्रकारचे फलक झळकवण्यात आले. मात्र काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल असं म्हणतायत की 98 सालीच याची हत्या करण्यात आली होती. राजन साळवीच्या टोळीने हत्या केली होती. आता हा नवीन तुम्ही सलीम कुत्ता कुठून आणला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाच्या ऐवजी शेतकऱ्याच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलले असतं तर बरं झालं असतं. परंतु या कुत्त्या कधी मेला, हा कुत्ता कधी कधी त्याचा दफनविधी झाला, याबद्दलची माहिती घेण्याचं हे जे काही पाप हे लोक करतायत ना, हे खऱ्या अर्थानं या गुन्हेगाराला पाठीशी घालतात. सलीम कुत्ता केव्हा मेला हा प्रश्न वेगळाच आहे. गृहमंत्री त्याच्यावर सभागृहात उत्तर नक्की देतील. परंतु बडगुजर बरोबर असलेला त्याचा तो डान्सचा जो व्हिडिओ आहे, याचा अर्थ त्याच्याशी असलेले कनेक्शन्स हे नाकारता येत नाहीत. मग नुकतीच आता सुधाकर बडगुजर यांची आता नुकतीच पत्रकार परिषद झाली. ते म्हणतात जर आरोप सिद्ध झाले तर आत्महत्या करेन असं त्यांनी म्हटलं. आता या आत्महत्या करेन म्हणलं तर याच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. मॉर्फ केलाय व्हिडिओ असं त्यांनी. माफ केला तर तपास होऊ दे ना. अरे निर्दोष असेल तर निर्दोष होईल ना. हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्लीवरून येतात असं संजय राऊत यांनी थेट आरोप केलेला आहे. संजय राऊतला दिल्लीशिवाय काही दिसत नाही आजकाल. संजय राऊत हा थोडासा काय मनोरुग्ण झालेला आहे. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी श्रेयस पांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.